कागज इलेक्शन फास्ट चालू आहे. सगळ्याच इलेक्शन फास्ट आहेत वाटतं मला काय माहित नाही. आता कागलबद्दल मुश्रीफ साहेबाबद्दल मी ऐकत होतो. माझा त्यांचं काय जास्त हे नाही आहे. आता अजित पवारांचं पण मी खेळात जास्त आहे रे, राजकारणात कमी आहे. पण मला माहिती की माणसानं स्वाभिमानानं जगवायचं. अजित पवारांच्या बद्दल तर एवढं पिंपरीचा किती विकास केला, बारामतीचा किती विकास केला. आता ही सांगतात असं आहेत. आता ते मुश्रीफ साहेब सकाळी 4:30 का 5ला उठतात, जनतेला वेळ देतात, जनता दरबार बघत्या. बिचारांना दवाखान्याची अनेक कामं लोकांची म्हणजे जातबीर बघत नाही असं हे आणि करत होते माणूस. एवढं सगळं आता कागल एवढं सुंदर केले. मग अशी एवढी पळायला ह्याची पाळी काय आल्या मला हेच काय कळत नाही. माझ्यासारखा तिथं असता तुला सांगतो की नाही, हे बघा माझं काय त्याच्यावर चाल देण्याचा ध्यामत नाही तर राहून दे. एवढा विकास काम करून जर आम्हाला एवढा त्रास होत असेल तर का उपयोग आहे. आणि कोणासाठी यांना कॉप्ट करून पण याला माप इंचाड आहे, यांचा हातात पक्ष आहे. राहील नाही ह्यातनं तुम्हाला जर आम्ही नको आहे बाजूला होतो. आता मला खरी कॉर्नरला मी एवढी कामं केली, एवढं वागलो. हां मला पण काय तो मानपान आहे. जर नको तर राहून दे बाबा, माझं काय तर महापालिकेत घर चाललंय. हां आता मी जनतेला पण मी तेच सांगतो ना, कुणासाठी बनतोय आणि कशासाठी बनतोय. आता मी एवढं ग्राउंड केलं हॉकी स्टेडियम का माझ्यासाठी केलं, माझ्या पोरांसाठी केलं काय नाही. पोरांना तुमच्यासाठी केलं. तिची जर तुम्हाला किंमत नाही तर राहून दे. माझं काय ते घर चाललंय व्याज बाजूला पडना बोंबले तिकडे. कुठल्या तर कडक निर्णय घ्यायला पाहिजे. आता ह्या दोघांचं मी मला ऐकतोय आता ही एवढं. आता मुश्रीफ साहेबांच्याबद्दल पण अनेक लोकांच्या तोंडून आहे की बाबा दवाखान्याची कामं बिमं एवढे सगळे केलं. कागलचा एवढा विकास केला, हे केला. आणि कुठल्या गोष्टीत भ्रष्टाचार नाही. त्यांना सांगा की आपण पहिलं पैसे घेतोय, तुमचं काम थोडं मोफत पाहिजे आणि दुसऱ्याच्या कामाला पैसे ही योग्य आहे का मला सांग. आता अजित पवार यांची पण केवढी कामं पुण्यात मी बघतोय. बारामती आम्ही खेळायला गेल्यावर पिंपरी चिंचवड मग आणि ही अगदी वारंवार आणि भावनिक होत्यात. एकदा विषय तोडला तर तोडला. आई वडील असून द्या, भाऊ असून दे, दोस्त असून दे. एकदा आपल्यातनं हे झालं ना, चला मी माझ्या तत्वासाठी बाजूला पडले. आता अमोल माडिकांनी ह्याला क्षीरसागर असं पाठिंबा दिला. इथं कशासाठी दिला, माझ्या ग्राउंडसाठी. माझं ग्राउंड पूर्ण वेळासाठी बाबा मला ती मदत. आता करतील नाही करतील तो पुढचा प्रश्न आहे. कुठे तर विश्वास ठेवला पाहिजे. दिला की नाही. आता त्यात फायदा नाही तर तोटा. ह्यात माझा फायदा तोटा मला माहीत आहे की काय होणार आहे. माझ्या इलेक्शनला मला त्रास होणार आहे हे पण मला माहीत आहे. मी काय ती इथलीच माझ्या कधी येतच नाही ती कोण माझ्या पाठीशी. मला एकट्यालाच लढायला लागतं. ह्याच्या आधी पण मी सगळ्यांच्या विश्वास ठेवला. कोणी आलेलं नाही. माझं मीच लढत असते. माझी जनताने मी मागच्या इलेक्शनला माझी बायकोन मीच फिरत होतो ना. सगळ्यांनी माझ्यावर बहिष्कार टाकला. माझ्या भागातल्या लोकांनी नेत्यांनी ज्या राष्ट्रवादीचं मुश्रीफीने तिकडे दिलं तर कोणीच फिरायला तयार नव्हतं. ओपन बोलतो मी. माडिक पण माझी अगेन्स्ट होती. सगळी नांद सगळी माझी होती. कोण आहे आम्ही आणि माझी बायको फिरत होतो. मला काय देणं घेणं कर नाही त्याला डर राहील. आणि माझे तत्व जशाच तसं वागलं तर हे जग आहे. आता हे लोक एवढं करतात आणि जर यांना एवढा प्रॉब्लेम येत असेल तर यांना मानपान स्वाभिमान का आहे का नाही. वास्तविक जावा म्हणाय पाहिजे. जनतेला करा, कोण घेते करून दे. भुगा मानायची हिंमत असते तर करतील काय. आता काय त्यांच्यावर घरं चालले त्यांची माप त्यांनी छापली केली. आणि हे माझं मत आहे. आणि वाईट वाटते म्हटलं एवढं कामं करून जर मग राजकारण म्हणायला काय चाललंय ही. आणि विकास केले तरी बोंब, नाही केली तरी बोंब हे दिसायला आले. हे माझं मत आहे. विजय साळुंखे सरदार. जय हिंद, जय महाराष्ट्र.